मित्रांनो, आज अचानक आमच्याकडे एक आगंतुक पाहुणा आला. याला आपण गावठी कासव म्हणतो, पण ह्याला भारतीय फ्लॅपशेल कासव किंवा इंडियन फ्लॅपशेल टर्टल असे म्हणतात. आमच्या बाजूला हा व्हाळ आहे, कदाचित तो तिथून वर आला असावा. या कासवाबद्दल माहिती देण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा मला इथे सांगावेसे वाटते की हे गावठी कासव किंवा भारतीय फ्लॅपशेल कासव भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 अंतर्गत संरक्षित प्रजाती म्हणजे प्रोटेक्टेड स्पेसीज आहे, जे त्याला सर्वोच्च दर्जाचे संरक्षण देते. या कासवांची शिकार करणे, व्यापार करणे किंवा पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवणे हे देखील बेकायदेशीर आहे. त्यामुळे गावच्या साईडला कधी फिरताना तुम्हाला जर हे कासव मिळाले तर त्याला अजिबात घरी घेऊन जाऊ नका. तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. ही गोड्या पाण्यातील प्रजाती दक्षिण आशियामध्ये आढळते. ती नद्या, तलाव आणि कालव्यांमध्ये, विशेषतः चिखलाचे किंवा वाळूचे तळ असलेल्या ठिकाणी आढळते. त्यांच्या प्लॅस्ट्रॉनवर म्हणजे पोटाखालच्या कवचेवर फेमोरल फ्लॅप्स म्हणजे मांडीच्या त्वचेचे भाग असतात, जे भाग मागे घेतल्यावर त्यांचे अवयव झाकू शकतात. भारतीय फ्लॅपशेल कासव सर्वभक्षी आहेत, ज्यात अल्पवयीन कासव प्रामुख्याने डासांच्या अळ्या आणि मासे खातात, तर प्रौढ कासव गोगलगाय, गांडुळे, कोळंबी, मासे, बेडूक, शिळे मांस किंवा मेलेले जनावर आणि वनस्पती यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खातात. ही कासवे बराच काळ जगू शकतात. काही ठिकाणी दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांचे आयुष्य 300 ते 400 वर्षांपर्यंत असते. तर हा आगंतुक पाहुणा जसा स्वतःहून आला तसाच तो स्वतःहून निघून देखील गेला.